टू आवर यूट्यूब चॅनेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 16 क्वाड्रिलॅटरल्स पाहणार आहोत. त्याच्यामधील प्रॅक्टिस सेट 38मधील क्वेश्चन नंबर 1, ड्रॉ दी क्वाड्रिलॅटरल एक्स वाय झेड डब्ल्यू अँड नेम ऑफ दी फॉलोइंग. त्याच्यामध्ये काय आहे, जे काय टोटली 6 क्वेश्चन आहे ते 1 बाय 1 आपण पाहणार आहोत. चला तर मग त्यातला पहिला क्वेश्चन आहे, द पेअर ऑफ अपोजिट साइड्स द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स. आता आपण काय केलेलं आहे, क्वाड्रिलॅटरल काय केलं, ड्रॉ केलेलं आहे डायग्राम. ठीक आहे, तुम्ही डायग्राम पाहू शकता. त्याच्यामध्ये काय आहे, त्या क्वाड्रिलॅटरल डायग्रामचं नेम आहे एक्स वाय झेड. काय नेम आहे त्याचा, एक्स वाय झेड. ठीक आहे, आता याच्यात काय करायचं, आपल्याला अपोजिट अँगल्स राईट करायचे. अपोजिट अँगल्स पहा, तर अपोजिट अँगल माहिती आहे तुम्हाला, इझिली समजतं आहे. हा समजा सपोज केला मी एक्स आहे केला, तर याच्या अपोजिट कोणता असणार आहे, हा झेड असणार आहे. अँगल ना, अँगल कधी तयार होतात, दोन साईड्स एकत्र येऊन कॉर्नर तयार होतो, त्याला अँगल म्हणतो आपण. हा काय तुमचा एक्स आहे, एक्सचा अपोजिट कोणता झाला, झेड झाला. देन नेक्स्टला काय होणार तुमचा, जो हा वाय आहे इथे, वायचा अपोजिट कोण झाला, डब्ल्यू झाला. देअरफॉर मग इथे आपण राईट काय करू शकतो, मग अँगलच्या साईडला राईट करायचं एक्स, अँड एक्सचा अपोजिट कोण आहे, अँगल झेड. त्याच्यानंतर कोणता अँगल, वाय. अँगल वायचा अपोजिट अँगल कोणता आहे, अँगल डब्ल्यू. हा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, द पेअर्स ऑफ अपोजिट साईड. मग आता पेअर्स ऑफ अपोजिट साईड पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता मी काय करतो आहे पहा, इथे सेगमेंट एक्स वाय घेतली, तर त्याच्या अपोजिट कोणते बरोबर, सेगमेंट झेड डब्ल्यू. कोणते आहे, झेड डब्ल्यू. ठीक आहे, किंवा डब्ल्यू झेड. त्याच्यानंतर काय तुमचे, मी जर काय घेतली, सेगमेंट कोणती घेतली, साईडला आपण सेगमेंट म्हणतो साईड. इथे एक्स डब्ल्यू घेतल्यानंतर काय होणार आहे, त्याच्या अपोजिट कोणते आहे आपले, वाय झेड. मग इथे मी राईट करताना एक्स वाय, आपण काय करणार आहे, इथे राईट करताना सेगमेंट राईट करायचं. सेगमेंट एक्स वाय अँड सेगमेंट एक्स वायचा अपोजिट कोणते आहे तुमची, डब्ल्यू झेड. नेक्स्ट सेगमेंट कोणती झाली, सेगमेंट एक्स डब्ल्यू, ही साईड घेतली आपण, ही साईड. त्याच्या अपोजिट कोणते, वाय झेड, अँड सेगमेंट वाय झेड. हे त्याचं सेकंडचं आन्सर. चला तर मग थर्ड क्वेश्चन करू आपण. थर्ड क्वेश्चन काय सांगतो, द पेअर ऑफ ॲडजस्टंट साईड. ॲडजस्टंट मीन्स काय, जवळचे, शेजारचे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे, समजा एक्स वाय आहे, तर एक्स वायच्या शेजारी कोण आहे तुमची, वाय झेड पण आहे आणि एक्स डब्ल्यू पण आहे. ठीक आहे, मग 1 बाय 1 राईट करायचं आहे. चला तर मग आता काय करतो आपण, इथं राईट करतो आहे. फर्स्ट आपण मी काय करतो, एक्स डब्ल्यू घेऊ. मग आता काय करणार आहे आपण, किंवा एक्स वाय घेतलं तर काही फरक पडत नाही. मी ही एक्स डब्ल्यू घेतली, सेगमेंट साईड आल्यामध्ये सेगमेंट एक्स डब्ल्यू अँड त्याला शेजारी कोणते, एक्स वाय. मग काय लिहिणार आहे, सेगमेंट एक्स वाय, शेजारी घेऊ. नेक्स्टला आहे सेगमेंट वाय एक्स, ठीक घेऊ आपण, वाय एक्स. त्याच्या शेजारी कोणते आहे, सेगमेंट वाय झेड ही. त्याच्यानंतर नेक्स्टला घेऊ आपण सेगमेंट झेड डब्ल्यू, ही घेतली आपण, झेड डब्ल्यू. अँड त्याला नियर कोण आहे, झेड वाय, इकडची घेतली आपण. नेक्स्टला आपण कोणते घेते, सेगमेंट डब्ल्यू एक्स. त्याला ॲडजस्टंट साईड कोणती आपली, डब्ल्यू एक्सला काय, डब्ल्यू झेड ही घेतली आपण. ठीक आहे, हे काय आहे, पेअर ऑफ दी ॲडजस्टंट साईड आहे. ठीक आहे, चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन करू.
द पेअर ऑफ द ॲडजस्टंट अँगल सांगितलं आहे. मग ॲडजस्टंट अँगल कोणता आहे? सपोज करा एक्स हा अँगल आहे, तर त्याचा ॲडजस्टंट म्हणजे शेजारचा अँगल कोणता असणार आहे? त्याचे शेजारचे अँगल 2 आहेत. कुठला? वाय आणि झेड. मग आपण आधी वाय घेऊ. मग काय करणार आहे? अँगल एक्स अँड अँगल वाय, त्याच्यानंतर अँगल वायचा ॲडजस्टंट अँगल कोणता आहे? झेड. मग काय देणार आहे? अँगल झेडचा ॲडजस्टंट साईड अँगल कोणता आहे? डब्ल्यू. अँगल डब्ल्यूचा ॲडजस्टंट अँगल कोणता आहे? अँगल एक्स. हे काय झालं आहे? ॲडजस्टंट अँगल. ठीक आहे. नेक्स्ट द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. आता फर्स्ट आपण इथं डायगोनल्स माहिती पाहिजे. डायगोनल्स मीन्स काय? तुमचा जे अपोनंट साईड आहे त्यांना काय करायचं? अटॅच करायचं. दॅट इज कॉल्ड ॲज अ डायगोनल्स. काय झाले म्हणजे डायगोनल्स तयार झाले. माझ्याकडे कोणकोणते डायगोनल्स आहेत? मग डायगोनल्स कुठले डायगोनल्स? एक्स झेड अँड डायगोनल्स वाय डब्ल्यू. हे काय झाले माझे? डायगोनल्स. ठीक आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिफरंट वे. आता काय करायचं? क्वाड्रिलॅटरलचं नेम लिहायचं आहे. आता नेमिंग करायचं. आता मी काय करणार आहे? नेम्स आपण कितीही वेने राईट करू शकतो. फर्स्ट सपोजला मी एक्स घेतला तर काय करणार आहे? मी एक्सला इकडून पण जाऊ शकतो आणि इकडून पण जाऊ शकतो. मग काय नेणार आहे? क्वाड्रिलॅटरलचं साईन काढायचं. क्वाड्रिलॅटरल एक्स वाय झेड डब्ल्यू. आणि काय लिहू शकतो आपण? क्वाड्रिलॅटरल एक्स इकडून जायचं असं डब्ल्यू झेड वाय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणता आहे तुमचा? वायने आपण स्टार्ट करू. वायने लेफ्टला पण जाता येतं, राईटला पण येतं. काय लिहिणार आहे? वाय झेड डब्ल्यू एक्स. वाय झेड डब्ल्यू एक्स कॉमा क्वाड्रिलॅटरल काय लिहू शकतो? वाय एक्स डब्ल्यू झेड असं पण राईट करू. नेक्स्टला काय कोणता घेणार आहे आपण? झेडचा. झेडने पण काय लेफ्टला पण जाऊ शकतो, राईटला पण जाऊ शकतो. काय करणार आहे? झेड डब्ल्यू एक्स वाय. आणि काय करणार आहे आपण? क्वाड्रिलॅटरल झेड वाय एक्स डब्ल्यू असं पण जातं. आता डब्ल्यूवरून स्टार्ट करायचं. मग त्याचे काय 4 वर्टेक्स येतात, त्याच्यातून त्याचे 4 नेम्स राईट होतात. मग काय होणार आहे? डब्ल्यूने काय? डब्ल्यू एक्स वाय झेड. अनदर काय होणार? क्वाड्रिलॅटरल डब्ल्यू झेड वाय एक्स. ठीक आहे. हे काय झाले? डिफरंट नेम झाले क्वाड्रिलॅटरलचे. ठीक आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2 काय? इन द टेबल बिलो राईट द नंबर ऑफ द साईड्स ऑफ पॉलिगॉन हॅज. आता याच्यामध्ये काय आहेत? त्याचे नेम्स दिले आणि त्याच्यावरनं काय करायचं? त्याचे साईडचे नंबर लिहायचे. आता इथे साधं सिम्पलमध्ये आहे. सांगा क्वाड्री मीन्स किती असतं? ऑलवेज क्वाड्री मीन्स किती? 4. मग नंबर ऑफ द साईड किती असणार? 4. ऑक्टा मीन्स किती असतं? 8. मग याच्यात किती असणार आहेत नंबर ऑफ साईड्स? 8. पेंटा मीन्स किती असणार आहे तुमचं? 5. इथं साईड्स किती असणार? 5 असणार. त्याच्यानंतर हेप्टा मीन्स किती असणार आहे आपला? 7. मग याच्यात नंबर ऑफ साईड किती असणार? 7. हेक्झा मीन्स किती असणार आपला? 6. नंबर ऑफ साईड्स किती असणार इथं? 6. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, subscribe this channel.